शिरपूर शहरातील वाल्मिकनगर परिसरात नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी साजरी। याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी शहरातील वाल्मिकनगर परिसरात टोकरे कोळी जमातीचे ज्येष्ठ समाजसेवक मनोहरदादा वाघ यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली। सर्वप्रथम नरवीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचं पूजन व माल्यार्पण ज्येष्ठ समाजसेवक मनोहरदादा वाघ, दिनेश कोळी, साहेबराव कोळी, दीपक सोनवणे, हिरा वाकळे, रूपचंद कोळी, बंटी राठोड, वावड्या पाटील, शेखर कोळी, वाल्मिक कोळी, समाधान कुवर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थितांना ज्येष्ठ समाजसेवक मनोहरदादा वाघ यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा कथन करत नवयुवकांना मार्गदर्शन केले। यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित नवयुवक राहुल कोळी, मनोहर कोळी, दीपक देवरे, भूषण कोळी, योगेश कोळी, जितू कोळी, समाधान कोळी, किरण देवरे, महेश कोळी, चेतन कोळी, कमलेश जोहरी, राहुल भील, कुणाल माळी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 4 फेब्रुवारी 1670 ला सिंहगड जिंकण्यासाठी आई जिजाऊंनी जो तानाजी मालुसरेंना आदेश केला होता, तर त्या दिवशी धारात 4 फेब्रुवारीला त्यांनी आत्मबलिदान करून सिंहगड जिंकला, म्हणून आपण त्यांना नरवीर तानाजी मालुसरे म्हणतो। तानाजी मालुसरेंचा अशी आख्यायिका आहे किंवा अशी गोष्ट आहे की लहानपणी त्यांचे जे कळंबोली गाव आहे त्या गावाहून शेलार मामांकडे आले आणि शेलार मामांकडे बालपण काढत असताना ते शिवाजी महाराजांचे सवंगडी झाले। बालपणापासून शिवाजी महाराजांसोबत तानाजी मालुसरे वाढले होते। तानाजी मालुसरे आणि त्यांचे बंधू हे दोघं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये लहानपणापासून मोठे झाले, बरेचसे युद्ध केले, बरेच पराक्रम केले, परंतु त्यांचा सगळ्यात शेवटचा पराक्रम सिंहगड जिंकण्याचा जो आदेश केला आणि त्या आदेशाने ते सिंहगडावरती ज्यावेळेस गेले लढाई करायला, तिथं उदयभान राठोड हा सुभेदार होता आणि तो फार खुंच वृत्तीचा होता। तर त्या गड किल्ल्यावर चढण्यासाठी शेवंता घोरपडीला घेऊन त्यांनी जो किल्ल्यावरती चढाई केली, म्हणजे त्या किल्ल्यावरती डोंगर कपाळातून वरती चढून जाऊन त्यांनी जो युद्ध केलं, त्यांनी जे शौर्य दाखवलं, त्या शौर्याचा जो परिणाम आहे तो आपल्या समाज बांधवांना कळावा, त्यांचं जे बलिदान आहे ते कळावं, म्हणून आज रोजी आपण